नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत एलएस मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. सोलापूर विधान परिषदेसाठी काँग्रेसचे नेते आदित्य फत्तेपूरकरांचा उमेदवारी अर्ज दाखल. महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांचे मानले आभार. हेकेखोर पालकमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहोत, आदित्य फत्तेपूरकरांचं वक्तव्य. कोकण विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीकडून अनिकेत तटकरे उमेदवार. अनिकेत तटकरे विक्रमी मतांनी विजयी होतील, उद्योगमंत्री उदय सामंत यांचा विश्वास. महायुतीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल. महायुतीतील प्रमुख नेते मोठ्या संख्येने उपस्थित. बीडमध्ये पेट्रोल डिझेल टंचाई आणि महागाई विरोधात दुचाकी वाहनांची अंत्ययात्रा. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजीसह आंदोलन. अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करण्याच्या प्रक्रियेला बौद्ध समाजाकडून तीव्र विरोध. हिंगोली शहरातून भव्य रॅलीचे आयोजन. रॅलीनंतर मोर्चाच्या स्वरूपात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकली. वाशिममध्ये काटा रोडवरील वाईन बार समोर 2 गटांमध्ये हाणामारी. 2 तरुणांमधील किरकोळ वादाचं रूपांतर हाणामारीत. हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. डोंबिवलीत वयोवृद्धाला लुटणारी टोळी जेरबंद. 6 अल्पवयीनांसह 9 जण पोलिसांच्या ताब्यात. टोळीने किती गुन्हे केलेत याचा तपास सुरू. नांदेडच्या पारडी-वैजापूर गावात बिबट्याची दहशत. 8 दिवसात 7 जनावरे फस्त. वन विभागाकडून दखल घेत नसल्याचा आरोप. हिंगोलीत पिसाळलेल्या वानराचा शेतकऱ्यावर भीषण हल्ला. गावात भीतीचं वातावरण. वानराच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी. वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी. परभणी तालुक्यात अनेक भागात वादळी पावसामुळे मोठं नुकसान. जिल्हा परिषद शाळेवर झाड कोसळल्यामुळे शाळेची पडझड. शाळा तात्काळ दुरुस्त करावी, ग्रामस्थांची मागणी. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा एलएस मराठी.